1 रुपयामध्ये पीक विमा बंद होणार या वावड्या उठवल्या गेल्या। देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली योजना बंद होणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून रात्री उशिरा सीन रिक्रिएशन। आरोपीला पोलिसांनी घराशेजारील इमारतीजवळ आणलं। पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला। सैफवर हल्ला प्रकरणामधील आरोपीनं हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली होती। नोकरी सोडण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शरीफुलनं चाकू देखील चोरला। चोरलेला चाकू आरोपी बॅगेत घेऊन वावरत होता, सूत्रांची माहिती। अभिनेता सैफ अली खानचं घर विद्युत रोषणाईनं उजळलं। सैफची सुरक्षा वाढवली, इमारतीत सीसीटीव्ही लावण्यात आले। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफच्या सुरक्षेमध्ये वाढ। सैफच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सद्गुरू शरण इमारतीमध्ये सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला धक्का। तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये तपास अधिकारी बदलला। पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला। पीआय अजय लिंगणूरकर हल्ला प्रकरणाचा पुढील तपास करणार।